देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन आपण करतो आहोत। कृष्ण चरित्रातल्या उत्तरार्धाला आपण गेल्या 5-6 दिवसापासून आरंभ केला आहे। भगवंताच्या अवतारापासून सुरू झालेली ही कथा कंसवधापर्यंत गेल्या वर्षी पोहोचली आणि त्याच्यानंतर कालयवनाचा वध, जरासंधाचा पराजय हे करत असताना युद्धामध्ये काही नीती भगवंतांनी सांभाळल्या, त्याचं चिंतन आपण करून आलो। भगवंताच्या विवाहाचा विचार आपला चालला आहे। बलरामाचा विवाह झालेला आहे आणि भगवंताच्या विवाहाचा विचार करत असताना ज्यांच्याबरोबर विवाह होणार आहे त्या रुक्मिणीने पाठवलेलं पत्र नेमकं कोणतं आहे, ते कशा पद्धतीचं आहे, याचा विचार आपण कालपासून सुरू केला आहे। रुक्मिणी कोण आहे? रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथातून एकनाथ महाराजांनी फार चांगल्या पद्धतीने वर्णन केलं आहे। तिची अवस्था कीर्ती नामक ब्राह्मणाच्या मुखातून भगवंताचे गुण ऐकल्यानंतर तिची काय अवस्था झाली त्याचाही थोडा विचार आपण करून आलो। भीमक राजा आणि त्याची पत्नी असलेली शुद्धमती या दोघांच्याही मनामध्ये रुक्मिणी ही श्रीकृष्णाला देऊन टाकायची, कन्यादान करायचं, रुक्मिणीचा विवाह कृष्णाबरोबर करून टाकायचा असं निश्चित झालं आहे। पण त्याच्यामध्ये रुक्मिणीचा थोरला भाऊ, भीमकाचा थोरला मुलगा रुक्मी हा आडवा येतो आणि तो रुक्मी म्हणतो की नाही, या कृष्णाला माझी बहीण द्यायची नाही, आणि मग तो कृष्णाबद्दल निंदा करायला लागला। शेवटी जेव्हा रुक्मिणीच्या लक्षात आलं तेव्हा रुक्मिणीने विचार केला की आता याच्याकरता काय करावं। मग तिने विचार केला की ज्याच्याबरोबर विवाह करायचा आहे तो जगाचा मालक आहे, सगळ्या देवाचा देव आहे, आपण त्यालाच पत्र लिहावं आणि आपल्याला असलेली अडचण किंवा आपल्याला होत असलेला त्रास किंवा याच्यातून बाहेर काढण्याची प्रार्थना त्याला करावी। आणि म्हणून रुक्मिणीने एक पत्र लिहिलं, सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातामध्ये ते पत्र दिलं। सुदेव नावाचा ब्राह्मण ते पत्र घेऊन द्वारकेला आला, द्वारकेला पाहिलं आणि कृष्ण परमात्म्याला पाहिल्यानंतर आपण कशा करता आलो हे कळूनच गेला। भगवंताचं रूप तसं विलोभनीय होतं। भगवंतांनी शेवटी आठवण करून दिली, अहो तुम्ही कशा करता आलाय, काय काम आहे। मग आपल्या हातात असलेलं पत्र त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणाने भगवंताच्या हातामध्ये दिलं आणि हे भीमकाची मुलगी असलेल्या रुक्मिणीने तुझ्याकरता पत्र पाठवलंय असं सांगितलं। भगवंतांनी जे पत्र वाचलं त्या पत्राचा विचार आपण फक्त आज करतोय। रुक्मिणीने पाठवलेलं पत्र रुक्मिणीच्या अंतःकरणातला प्रेमाचा भाव त्या पत्रामध्ये शब्दबद्ध झालेलं हे पत्र आहे। प्रेम बोलता येत नाही, ते दाखविता येत नाही, सांगता येत नाही। प्रेम नये सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे, अशी महाराजांची भाषा आहे। अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम असं आपण त्याच्याकरता सूत्र ऐकून आलो परवा। सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाविता येत नाही, पण तो भाव मात्र प्रगट करता येतो। आणि तो भाव प्रगट करत असताना नारदांनी भक्तिसूत्रामध्ये गुणरहितम कामनारहितम अशा काही प्रेमाची लक्षणं सांगितलेली आहेत। हे गुणरहित आहे, कामनारहित आहे, प्रत्यक्षण वर्धमान आहे, असं काही वर्णन आपल्याला केलेलं दिसून येतं। आणि मग त्या प्रेमाची भाषा नेमकी कोणती असू शकते, ते प्रेमपत्र नेमकं कोणत्या पद्धतीचं असू शकतं। भागवतामध्ये ते 7 श्लोक आहेत आणि त्याचं विवरण रुक्मिणी स्वयंवर नावाच्या ग्रंथामध्ये एकनाथ महाराजांनी मराठी भाषेमध्ये खूप चांगलं केलं आहे। रुक्मिणी भगवंताला उद्देशून त्या पत्रामध्ये जे पहिलं लिहिते ती ओवी अशी सांगितली आहे, ऐक त्रैलोक्य सुंदरा सकळ सौंदर्य वरागरा, तुझेनी सौंदर्य सुरवरा सुंदरवत्व वर्णिजे। रुक्मिणी पहिल्यांदा लिहिताना कृष्ण परमात्म्याला ते पत्र लिहित असताना पहिलं ज्याला पत्र लिहायचं आहे त्याच्याबद्दलचा मायना किंवा त्याच्याबद्दलचे भाव रुक्मिणीच्या अंतःकरणात कसे आहेत पहा। लिहिताना ज्या कृष्ण परमात्म्याला पत्र लिहायचं आहे त्या कृष्ण भगवंताचं वर्णन करताना ती असं म्हणते आहे, त्रैलोक्य सुंदरा हा पहिला शब्द तिनं वापरला। रुक्मिणी म्हणते तुम्ही कोण आहात, मी ज्यांना पत्र लिहिते आहे, ज्यांना नमस्कार मी करणार आहे किंवा या पत्राद्वारे माझ्या अंतःकरणातल्या भावना मी ज्यांच्यासमोर प्रगट करणार आहे, जो पत्र वाचणारा जो आहे तो कोण आहे, त्रैलोक्य सुंदरा, तुम्ही कसे आहात,
तिन्ही लोकामध्ये सुंदर अशा पद्धतीचे आहात. हे त्रैलोक्य म्हणत असताना तिन्ही लोकावरची सामर्थ्य तुमच्याकडे आहे अशी भाषा आहे तिची. तिन्ही लोकावरचं सामर्थ्य तुमचं आहे असं त्रैलोक्य सुंदर अशा पद्धतीचे तुम्ही आहात. सकळ सौंदर्य वरागरा, जेवढं काही जगामध्ये सौंदर्य दिसून येतं ते सगळं सौंदर्य तुमच्यामुळे निर्माण झालेलं हे सौंदर्य आहे. सकळ सौंदर्य त्रिलोकीचे बरवेपण आले कृष्णाशी स्वतःहून, अशी एक एकनाथ महाराजांची भागवतातली ओवी आहे. त्रैलोक्याचं सगळं बरवेपण हे कृष्ण परमात्म्याशी ठिकाणी दिसून येतं. एवढ्यावर रुक्मिणी थांबत नाही. तुझेनी सौंदर्य सुर नरा सुंदरत्व वर्णिजे. ती रुक्मिणी म्हणायला लागली, अलीकडे सुर आणि नरा हे शब्द वापरत असताना जेवढे काही देवादिक आहेत आणि जेवढी काही मनुष्य समाज आहे, मनुष्य जात आहे, त्याच्याबद्दल बोलताना रुक्मिणी म्हणते आहे, जेवढे काही देवादिक आहेत, मग त्या देवादिकांच्या ठिकाणी असलेलं सौंदर्य असो किंवा मानव समाजाच्या ठिकाणी असलेलं सौंदर्य असो, हे सगळं सौंदर्य तुझेनी. रुक्मिणी म्हणते हे तुझ्यापासून आलेलं सौंदर्य आहे. एखाद्याला जरी आपण म्हणायला लागलो की हा फार सुंदर आहे, तर ते सौंदर्यसुद्धा त्या कृष्ण परमात्म्यापासून आलेलं सौंदर्य आहे. या संबंधाने मागे बोलताना मी एक वेदांतातला विचार मांडून गेलेलो होतो. कारण आपण अंश आहोत आणि भगवान अंशी आहे. भगवद्गीतेमध्ये भाषा अशी आहे, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनःषष्टानींद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. 15व्या अध्यायामध्ये भाषा आहे. ममैव अंशो जीवलोके, जो जो जीव म्हणून आहे तो सगळा माझा अंश आहे. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले. तुकोबरांची भाषा आहे. सगळं याच्यापासून निर्माण झालं. एकलेचे न कंठे म्हणून येणे निर्माण केली 14 ही भुवने. नळवरांची भाषा आहे. स एकाकी न रमते, त्याला एकट्याला कर्मेना, म्हणून त्यांनी हे सगळं जग निर्माण केलं असं वेदांत आम्हाला सांगतो. रुक्मिणी म्हणते जगामध्ये जेवढं काही सौंदर्य आज दिसून येतं, सुर आणि नर या दोन्हीमध्ये, सुरवरामध्ये आणि नरवरामध्ये जेवढं काही दिसून येतं ते सगळं सौंदर्य तुझेनी सुंदरत्व वर्णिजे. याचा अर्थ मी ज्याला पत्र लिहिते आहे तो जगातला अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा तो परमात्मा आहे असं म्हणून भगवंताचं मंगलाचरण या पत्रातून केलं असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे एक नियम असा सांगितला जातो, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना मंगल करा असं आपल्याकडे सांगितलं जातं. बरोबर आहे. काही असो, आपल्याकडे घरामध्ये साधी आपल्याला पूजा करायची असेल तर अगोदर गणपतीची पूजा असते मग बाकीचं असतं. काही असलं तरी आपल्याकडे मंगल करा आपल्याकडे असं सांगितलं जातं. कोणतंही कार्य करताना मंगल अगोदर असावं मग. आता दुर्दैवाने आपल्याकडे फक्त शुभमंगलच माहीत राहिलं ही गोष्ट निराळी नाही का. बाकीची मंगल आपल्याला माहीत नाही. पण आशीर्वाद रूप मंगल, नमस्कार रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल असे मंगलाचे 3 प्रकार आपल्याला सांगितलेले दिसून येतात. एक मंगल आहे आशीर्वादात्मक मंगल. आपण चांगदेव 65चा अभ्यास मागं करून आलो. त्याच्या वेळेस पहिलीच ओवी अशी सांगितली आहे, स्वस्ती श्री वटेषु. याच्यातला जो स्वस्ती शब्द वापरला तो आशीर्वादात्मक रूप मंगलाच्या संबंधाने वापरला. एक वस्तुनिर्देश रूप मंगल आहे आणि वस्तुनिर्देश रूप मंगल करत असताना ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी सगळ्यांच्या ऐकण्यातली आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा. ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण 2 वर्षापूर्वी केलं तेव्हा याच्यातल्या मंगलाचं प्रकाराचं चिंतन थोडं करून आलो आहे. याला वस्तुनिर्देश रूप मंगल असं म्हटलं जातं. आशीर्वादात रूप मंगल, वस्तुनिर्देश रूप मंगल, नमस्कार रूप मंगल. कोणताही ग्रंथ आरंभ करायचा असेल तर मंगल करावं लागतं. संस्कृत ग्रंथ असो अथवा मराठी ग्रंथ असो. तुम्ही पहा आपल्याकडे तुकोबरांच्या गाथ्याची सुरुवातसुद्धा करत असताना तुकोबरांनी 2 प्रती आहेत वेगवेगळ्या. म्हणजे एक सरकारी प्रत ज्याला म्हटलं जातं शासनाने प्रकाशित केलेली आणि दुसरी प्रत देवडीकर प्रत आपल्याकडे वारकरी संप्रदायात मान्य केली जाते. आणि त्या प्रतीची गाथ्याची सुरुवात करताना समचरणदृष्टी विठेवरी साजरी मंगल आहे. मंगल आहे. किंवा शासनाने छापलेला गाथा पाहिला तर सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी ठेवूनिया मंगल आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी हा अभंग तुकाराम महाराज पहिल्यांदा बरं जाऊ द्या कीर्तनाची सुरुवात करताना कोणत्या अभंगाने केली जाते. हाच माझ्या माहितीप्रमाणे वारकरी असलेल्या मंडळींना तर पाठच आहे, परंतु जी वारकरी मंडळी नाहीत त्यांनासुद्धा हा अभंग पाठ आहे का नाही बोला. सगळ्यांचा अभंग पाठ आहे. सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या सगळा अख्खा अभंग आमचा पाठ आहे. या अभंगाचा किती अभंग अर्थगर्भित आहे पहा. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो या अभंगाचा कधी कंटाळा येतो का. आता मला सांगा कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा सुरुवात केली जाते सुंदरते ध्यान किंवा रूप पाहता लोचिनी यांनी सुरुवात केली जाते. या अभंगाचा कधी कंटाळा आला का. सुंदर कोणी असं म्हटलं का अहो काय हे कुठपर्यंत अभंग म्हणायचा हेच म्हणता तुम्ही. अभंगाचा कंटाळा येत नाही. एखाद्या वेळेस या अभंगाला चाल लावणाऱ्याचा कंटाळा येतो.
नाही असं नाही. लोक म्हणू शकतात ही चाल बदला, बरोबर आहे की नाही. अभंग बदला असं कोणी म्हणत नाही, याची चाल बदला असं म्हटलं जाईल, याला लावलेले स्वर बदला असं म्हटलं जाईल, याच्यात घेत असलेला आलाप बदला असं म्हणता येईल, परंतु त्याच्यातले शब्द बदला असं कधी म्हणता येत नाही. सुंदर असते ध्यान याच्याऐवजी सुंदर शब्दाच्या ऐवजी अन्य कुठला तरी शब्द ठेवा, शक्य आहे का? नाही. सुंदर ते ध्यान उभे विटीवरी हा अभंग मंगलपर आहे. आरंभ करताना मंगलाने करावा. आरंभ हा मंगल काय आहे, आपल्याकडे दोन गोष्टी सांगितल्या जातात. आरंभ मंगलाचा आहे, परिणामही मंगल आहे, तो परमार्थ आहे. मी आरंभाचा एक ज्ञानोबरांचा अभंग देऊन पुढे जातो. आरंभी आवडे आदरे आले नाम. इथं आरंभ ही मंगलमय आहे आणि परिणामही मंगलमय आहे. नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होतो, हा परिणामही मंगलदायक असा सांगितला जातो. आरंभ मंगलाचा आहे, परिणामही मंगल आहे. प्रपंचामध्ये आरंभ जरी मंगलाचा असला तरी परिणाम मात्र अमंगलाचा दिसून येतो. परिणाम मात्र अमंगलाचा आपल्याला दिसून येतो. अनेकदा आपली अनेक उदाहरणे या संबंधाने पाहता येण्यासारखे आहेत. बऱ्याचदा काही गोष्टी आरंभाला जरी आम्हाला मंगलाच्या वाटल्या तरी परिणामी त्या अमंगल असलेल्या दिसून येतात आपल्याला. मी अनेकदा ज्ञानेश्वरी ती ओवी सांगून आलो आहे. मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे का नाही हो. विषयभोगामध्ये आरंभाला जरी सुख वाटत असलं तरी ज्ञानोबाराय म्हणतात परिणामी ते केवळ आणि केवळ दुःखच आहे. आणि त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत सगळ्यांच्या ऐकण्यातला अभंग आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि अभराची सावली जाईल रया. अभंग आहे ज्ञानोबारांचा. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभराची सावली जाईल रया. अभ्र या शब्दाचा अर्थ काय? ढग. ढगाची सावली जाईल रया. एखाद्याने घर बांधायला सुरुवात केली, दुसरा विचारायला लागला काय करतं? म्हटलं काही नाही, घर बांधायला लागलो. कशा करता? सावली नको का? तो विचारणारा म्हणायला लागला अरे वेड्या, सावली करता घर बांधायची काय गरज आहे? ढग आल्यानंतर सावली असतेच की. हा शहाणा म्हणायला लागला. त्या माणसांनी सांगितलं अरे वेड्या, ढगाची सावली काही कायम आहे का? ज्ञानेश्वर महाराजांनी तेवढाच मुद्दा उचलला, ढगाची सावली कायम नाही, अभराची सावली जाईल रया, निघून जाणारी आहे. आरंभ आम्हाला सुखाचा वाटला, परिणाम दुःखाचा आहे. मंगळ हा शब्द आपण वापरला, मंगल. आता मला सांगा, मंगल म्हटल्यानंतर आनंद वाटेल का दुःख वाटेल? मी मंगल शब्द वापरा, हे सगळं मंगल आहे असं म्हटलं, काय वाटेल तुम्हाला? आता आनंद वाटेल का नाही? बरं, महाराजांचीच भाषा आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. ज्ञानोबारांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या होनी. आहे ना भाषा. मंगळ असा शब्द वापरला, आनंद का दुःख? बरं, आता मी दुसरा प्रश्न विचारतो. पत्रिकेत मंगळ आहे, आता बोला आनंद का दुःख? आता बघा तुम्ही काय आवडता येते आपल्याला. मंगळ असा शब्द वापरला, आनंद. पत्रिकेत मंगळ आहे, दुःख. एकच शब्द आहे, पण त्याचा आरंभ जरी मंगलाचा वाटत असला तरी परिणाम अमंगलाचा झाला. इथं आरंभ ही मंगलाचा आहे. रुक्मिणीने पत्र लिहिलं, भगवंताला लिहायचं आहे. मंगल केलं पहिल्यांदा. ते मंगल भगवंताच्या रूपाच्या वर्णनाने केलेलं मंगल आहे. आणि ते वर्णन करत असताना रुक्मिणी म्हणते तुझे नि सौंदर्य सुरनरा सुंदरत्व वर्णिजे. तुझ्या सौंदर्याचं वर्णन मी करते. याचं कारण असं आहे, त्रैलोक्याचं सौंदर्य हे तुझ्यापासून निर्माण झालं, सुरवरांचं सौंदर्य हे तुझ्यापासून निर्माण झालं, असा तू आहेस. एवढं रुक्मिणी थांबत नाही. रुक्मिणी त्याच्या सौंदर्याचं वर्णन केल्यानंतर रुक्मिणी त्याच्या गुणांचं वर्णन करते. आणि ती वर्णन असं करते, तुझी सुधाकर कीर्ती श्रवणावना प्रकाशिती त्रिविध ताप अस्त पावते जेवी गवस्ती खद्योत. रुक्मिणीने लिहिलेल्या पत्रातली दुसरी ओवी कशी आहे पहा. रुक्मिणी म्हणते तुझी सुधाकर कीर्ती, गुणांचं वर्णन करते. श्रवणवना प्रकाशती, ज्याच्या कानावर तुझे गुण पडलेले आहेत. हे कृष्णा, ज्यांच्या कानावर तुमचे गुणगान पडलेले आहेत, गुणांचं गायन ज्यांच्या कानावर पडलेलं आहे, थोडक्यात ज्यांच्या कानाच्या माध्यमातून तुझ्या गुणांचं श्रवण केलं जातं, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण. तुकारामांची भाषा आहे. भागवतामध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या स्कंदामध्ये एक श्लोक येतो, अनेकदा आपण बोलतो, एकांत लाभम वचसोनुपुसाम सुश्लोक मौलेर गुणवाद माहो हो श्रुतेश्च विदभद्वी रूपाकृतायाम कथा सुधायाम उपसंप्रयोगम. भागवतामध्ये शुकाचार्यांची भाषा आहे. श्रुतेश्च विदभद्वी रूपाकृतायाम, ज्यांच्या कानावर तुझे गुण पडलेले आहेत, ज्यांच्या कानाने तुझं गुणसंकीर्तन ऐकलेलं आहे, त्याच्याबद्दल बोलताना रुक्मिणी म्हणते त्रिविध ताप अस्त पावती. ज्यांनी तुझ्या कानाने गुण ऐकले ना, तुझ्या गुणांचं गायन केलं ना, ऐकलं ना, आणि मग कानावर पडलेले हे जे गुण आहेत
कानावर पडलेले हे जे शब्द आहेत तुझ्या संबंधाचे, ते शब्द त्या हृदयामध्ये ठसले, ते गुण हृदयामध्ये गेले आणि काय झालं, हृदयाच्या ठिकाणी असलेल्या त्रिविध तापाचा त्यांनी नाश करून टाकला. रुक्मिणी किती व्यापक बोलते भगवंताच्या संबंधाने पहा. पहिली गोष्ट सांगते की जगातलं सगळं सौंदर्य हे तुझ्यामुळे आलं, एक. दुसरी गोष्ट सांगते की या कानाने ज्यांनी ज्यांनी, स्वतःचा तर विषयच नाही, ते बोलते स्वतःबद्दल, पण ज्यांनी ज्यांनी तुझ्या गुणांचं वर्णन ज्यांच्या कानाने ऐकलं त्यांच्या त्यांच्या ठिकाणच्या हृदयाच्या ठिकाणी असलेल्या त्रिविध तापाचा नाश झाला. ज्यांनी ज्यांनी गुणांचं कीर्तन ऐकलं त्यांच्या त्यांच्या ठिकाणचे त्रिविध तापाचा नाश झाला. गुणसंकीर्तन आपल्याकडे म्हटलं जातं. आपण एक प्रमाण अनेकदा ऐकतो, सगळ्यांच्या पाठातला आहे, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, हेची दान देगा देवा. हा अभंग जवळजवळ पाठ आहे, कारण अभंग म्हटलं की भजन संपतं. लोक संपणारे अभंग पाठ करून ठेवतात अगोदर. मग आहेच ती बऱ्याचदा. मी जर आत्ता लगेच आता विश्वात्मके म्हणायला लागलो की लोक म्हणतात अरे वा लवकर झाला चला, लगेच म्हणतं, कारण त्यांना माहीत आहे आता विश्वात्मे केलं की महाराजांचं प्रवचन संपलं. ह्याची दान देगा देवा भजनामध्ये शेवटी अभंग म्हटला जातो. गुण गायी ना आवडी, त्या गुणांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे सहाही गुणवर्य वसती जेत म्हणून तो हा भगवंतो. भगवंताच्या गुणांचं वर्णन करत असताना तो यशरूप आहे, स्त्रीरूप आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, ऐश्वर आहे, अशा सडगुण ऐश्वर संपन्न म्हणून भगवंताचं वर्णन केलं. रुक्मिणी म्हणते ज्यांनी ज्यांनी तुमचे गुण ऐकले, कानामध्ये ऐकले, त्यांच्या त्यांच्यावर कानाने ऐकलेल्या गुणांचा परिणाम काय झाला, ते गुण हृदयामध्ये स्थिरावले, ऐकलेले गुण. आणि त्या गुणांनी काय केलं तर आत असलेल्या अवगुण असलेल्या ज्या त्रिविध तापांचा अवगुण आहे त्याचा नाश करून टाकला. ऐकणं, आपण अनेकदा एक ओवी सांगत आलेलो आहे. एकनाथी भागवतामध्ये एक नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलं आहे ऐकण्याच्या संबंधाने. त्यांनी असं सांगितलं आहे, जडित कुंडले मंडित कान हे तो नाही श्रवणाशी भूषण, श्रवणाशी श्रवणभूषण, श्रवणे श्रवण करावे सार्थक. महाराजांची भाषा कशी आहे पहा. जडित कुंडले मंडित कान हे तो नाही श्रवणाशी भूषण. सरळ आहे. जडित कुंडले मंडित कान, कानामध्ये कुंडल घालणं हे श्रवण नाम कानाचं भूषण नाही आहे. मग कानाचं भूषण काय, श्रवणाशी श्रवणभूषण, कानाचं ऐकणं हेच भूषण आहे. श्रवणे श्रवण करावे सार्थक, कानाने ऐकून ऐकून आपल्या जीवाची सार्थकता करून घ्यावी अशी भाषा आहे. ऐकणं अशा पद्धतीचं सांगितलं जातं. आपल्याकडे 3 पद्धतीचं ऐकणं सांगितलं शास्त्रांनी. एक अपाततः श्रवण, दुसरं अंगश्रवण आणि तिसरं अंगीश्रवण. ऐका, एक अपाततः श्रवण आहे, एक अंगश्रवण आहे आणि दुसरं अंगीश्रवण आहे. कशाला म्हणायचं, अपाततः श्रवण, सहज कानावर शब्द पडले आपण ते ऐकले, यालाही श्रवणच म्हणायचं, पण याला अपाततः श्रवण म्हणायचं. अंगश्रवण, काहीतरी मनामध्ये दोष ठेवून एखादं भजन किंवा कीर्तन किंवा प्रवचन ऐकणं, त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झालेले असतात, त्या दोषाने युक्त अशा पद्धतीचं आहे ऐकणं चालू आहे, पण त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत, अशा दोषाने युक्त ऐकलेलं जे आहे त्याला अंगश्रवण असं म्हटलं जातं. आणि मग तिसरं असं सांगितलं जातं, ऐकल्याबरोबर तत्स्वरूपाला प्राप्त होणं, याला अंगीश्रवण असं म्हटलं जातं. त्याचा परिणाम ताबडतोब झाला, याला अंगीश्रवण असं म्हटलं जातं. कळलं का पहा. काही ऐकणं असं असतं अपाततः श्रवण, म्हणजे सहज कानावर. बघा तुम्ही, लोक म्हणतात ना, बघू काही शब्द कानावर पडले तर पडले असं म्हणून काही काही लोक ऐकायला येत असतात. किंवा लोक म्हणतात अहो महाराज चाललो होतो आता, मग आता तुम्ही आहेत इथं चालू आहे म्हटल्यानंतर मग जाता जाता बसलो थोड्या वेळ, ऐकलं 5-10 मिनटं असं म्हणतात काही काही लोक. 5-10 मिनटं ऐकलं म्हणजे काय, अपाततः श्रवण. याला काही श्रवण म्हटलं जातं. सहज कानावर काही शब्द पडले जातात, त्यांनी केलेलं श्रवण असतं. बऱ्याचदा अशी श्रवण आपल्याकडे जुने कीर्तनकारी एक उदाहरण द्यायचे. आपल्याला आठवतं का बघा, फार गोड उदाहरण द्यायचे की सहज जरी कानावर पडलं एखादा शब्द, सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती, आहे का नाही पहा. महाराज सहज कानावर शब्द पडले तरी त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. अपाततः श्रवण म्हटलं. एक अंगश्रवण, अंगश्रवणामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. काय काय, लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद अशी 4 दोष आपल्याला तत्त्वज्ञानाने सांगितलेले आहेत. ऐकण्यामध्ये काही वेळेस एक दोष निर्माण होतो, कोणता, लय असा दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐकायला बसतो परंतु त्याच्यामध्ये लय नावाचा दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, झोप येण्याची शक्यता आहे, दुसरं काही नाही. लय या शब्दाचा अर्थ काय, झोप येण्याची शक्यता आहे. बरं मी माझं पदरचं बोलत नाही, नामदेवांनी सांगितलं कीर्तनी बैसता निद्रेना. हे प्रमाण किती पाठ आहे हो तुमचं.
एवढी प्रमाणं दिली तरी एकही प्रमाण पाठ नाही. हे मात्र प्रमाण लगेच पाठ झालं. कीर्तनी बैसत आणि निद्रे नागविले, सांगता येत नाही. सहज गत्या, कधी झोप लागेल माणसाला सांगता येत नाही. अगदी सहजासहजी डोळा लागतो माणसाला. आणि लोक असंही म्हणतात, काय डोळा लागतो म्हणतात. मग आम्हाला म्हणतात काय छान झोप लागते तुमच्या प्रवचनात, असंही म्हणतात आम्हाला. काही आठवत नाही म्हणतात. काही नाही बघा, काही नाही, काही नाही. दिवसभराचा सगळा शीण जातो. मला एकाने सांगितलं, महाराज तुमच्या प्रवचन मी इतकं धडबडीनं ऐकायला येतो. म्हटलं का? दिवसभराचा सगळा शीण जातो. मला एवढा आनंद वाटला. मी म्हटलं अरे वा, मग माझ्या प्रवचनातलं तुम्हाला काय आवडतं? ते म्हटलं काही नाही हो, चांगली झोप लागते म्हणून म्हटलं शीण जातो, दुसरं काही नाही म्हटले. घरी गेलं तर बायको झोपू देत नाही. गेले की टी व्ही लावलेली असती, लेकरं काहीतरी किरकिर करत बसतात. त्याच्यापेक्षा येतो तासभर छानपैकी झोप जाते, झालं मग जायचं घरी. मग काय असेल ते बाकीचं बघतो म्हटले. शिन जाण्याची काही गोष्ट आहे ही. बरं दुर्दैव, बरं जाऊ द्या. शास्त्राने सांगितलं होण्याची शक्यता आहे. शास्त्र म्हणतं एखाद्या वेळेस ऐकता ऐकता झोप लागण्याची शक्यता आहे. लय नावाचा दोष येण्याची शक्यता आहे. बरं विक्षेप, ऐकताना विक्षेप निर्माण होण्याची शक्यता आहे. काय विक्षेप निर्माण होण्याची? चित्ताच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी विक्षेप निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय? एखाद्या वेळेस आपली नजर तरी दुसरीकडे जाते, किंवा आपल्या कोणत्या तरी एखाद्या वेळेस आपले कान तरी दुसरं ऐकण्याकरता प्रवृत्त होतात, किंवा आपलं मन तरी कुणीकडे तरी भरकटत चाललेलं आपल्याला दिसून येतं, आपल्याला जाणवतं. म्हणजे बऱ्याचदा आपण इथं आल्यानंतर आपण जरी इथं असलो तरी आपलं मन इथं असलेलं सांगता येत नाही. ते कशाचं चिंतन करेल सांगता येत नाही. मी तर अनेकदा म्हणत असतो, आपण इथं बसलेलो असतो पण मन अख्खं बारशी फिरून येत असतं. बरोबर, सगळ्या काना कोपऱ्यामध्ये इकडं काय तिकडं काय, कोणता रस्ता आता खराब व्हायचा आहे कोणता चांगला आहे, इतकं सगळं बघत असते. मग ते हळूच मग बरं येताना हे मन सगळी आपली चर्चा करत असतं. मन इतकी सगळी धावपळ करत असतं. मनाचा हा विषय चाललेला आपल्याला दिसून येतो. इथं आल्यानंतर मन काय चिंतन करेल सांगता येत नाही. एका अनेकदा बार्शीमध्ये नाही, परंतु दुसरीकडलं सांगतो. मंगळवेढ्यातलं सांगतो, आत्ताच तिथून आलो. मंगळवेढ्याला मग तिथं गेल्यानंतर बऱ्याचदा प्रवचना लोक एक बाई अशी इतकी चिंतातूर बसलेली होती एकदम प्रवचनात. मला काहीच कळेना. म्हणजे मी इतकं बोलतो, विनोद सांगितला तिला काही हास्य येईना तिच्या चेहऱ्यावर. मी गंभीर होऊन बोललो तरी ती काही गंभीर चेहऱ्यावर झालेली दिसेना. मी मध्येच थोडं भजन घेतलं तर तिनं टाळी वाजवली नाही, भजन केलं नाही. मला काहीच कळेना. मी म्हटलं काय झालं कुणास ठाऊक, अशी चिंतातूर दिसायला लागली. मी मध्येच प्रवचन थोडंसं थांबवलं आणि विचारलं, आजी काय झालं हो? मी थांबवलं. मी खरं तर मी आजी म्हणलं, आजी काय झालं? ते म्हटले काही नाही. म्हटले मी घरचा विचार करते. म्हटलं काय घरचा विचार करताय? ते म्हटले काही नाही, कुलूप लावलंय पण कडी लावली का नाही विचार करते. म्हटले हा काय विचार करण्याची गोष्ट आहे? विक्षेप येण्याची शक्यता आहे? नाही, असं नाही. ऐकताना कोणता विक्षेप येईल काही सांगता येत नाही. मनामध्ये लय नावाचा दोष निर्माण होईल अंगश्रवणामध्ये. मनामध्ये विक्षेप नावाचा दोष निर्माण होईल अंगश्रवणामध्ये. किती दोष झाले आता? 2. लय आहे, विक्षेप आहे. कषाय नावाचा दोष निर्माण होण्याची शक्यता आहे आणि रसास्वाद नावाचा दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. कषाय नावाचा दोष निर्माण होण्याची शक्यता म्हणजे काय? एखाद्या वेळेस आपण पाहिलेली एखादी गोष्ट, त्याचे संस्कार आपल्या मनावर असतात आणि मनावर असलेल्या संस्कारामुळे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला प्रवचनकाराच्या रूपाने दिसायला लागते. याला म्हटलं जातं कषाय नावाचा दोष. लक्षात आलं का? पहा, आपल्याकडे म्हणजे पहिला दोष काय सांगितला? लय. दुसरा दोष सांगितला विक्षेप. तिसरा दोष सांगितला कषाय आणि चौथा दोष सांगितला रसास्वाद. याच्यामध्ये लय नावाच्या दोषाने एखाद्या वेळेस अंगश्रवण घडतं. अंगश्रवणामध्ये लय नावाचा दोष येईल, अंगश्रवणामध्ये विक्षेप नावाचा दोष येईल, अंगश्रवणामध्ये कषाय नावाचा दोष येईल. म्हणजे काय? एखाद्या वेळेस आपल्या मनावर एखाद्या गोष्टीचे संस्कार असतात. बघा तुम्ही, आपण प्रवचनाला येताना, कीर्तनाला येताना काहीतरी मनावर संस्कार आपले असतात आणि आपण जर ते संस्कार काढून प्रवचन ऐकायला नाही बसलो तर त्या संस्काराचा परिणाम असा होतो की अख्ख्या प्रवचनामध्ये ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने ते संस्कार आपल्याला सातत्याने प्रगट होत असलेले दिसून येतात. सातत्याने प्रगट होत असलेले दिसून येतात. बऱ्याचदा जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे त्याला. काही नाही, जुने कीर्तनकार वेगवेगळे काय नाही म्हणे, एक मेंढपाळ, एक शेळी पालन करणारा एक मनुष्य प्रवचनाला आला. नेमकं त्याची जी असणारी एक जे बोकड होतं ते बोकड हरवलेलं होतं आणि त्याच्या डोक्यावर तेच संस्कार होते. आणि मग महाराज फार मोठे होते, त्यांना दाढी वगैरे होते आणि मग ती दाढी असलेली महाराज असं बोलता बोलता अशी असं मान्य हलवली की त्याला त्या बोकडाची आठवण यायची. म्हणून मी दाढी ठेवलीच नाही. नको बाबा, कोणाला कशाची आठवण येईल काही सांगता येत नाही. कोणी कोणत्या रूपाने बघेल सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. नाही असं नाही. बरं, तुकोबारांचे प्रमाण आहेत याला. मी माझं पदरचं बोलत नाही, जाऊ द्या, सोडा. देखोनी पुराणिकाची दाढी, स्पुंदे स्पुंदे नाक ओढी. हां, देखोनी पुराणिकाची दाढी,
स्पुंदे स्पुंदे नाकवडी आहे ना महाराजांचं प्रमाण. म्हणजे त्याला ते संस्कार असल्यामुळे त्या पद्धतीचा तो आकार त्याच्यासमोर निर्माण व्हायला लागला सारखा. याला कषाय नावाचा दोष असं म्हणा. किती गोष्टी झाल्या? 3. लय, विक्षेप, कषाय. आता 4था दोष सांगितला जातो रसास्वाद. म्हणजे काय? आपण ऐकत असताना बऱ्याचदा आपलं मन ज्या गोष्टीमध्ये रस घेतं त्या गोष्टी आम्हाला प्रवचनातून अथवा कीर्तनातून किती मिळतात त्याच्यावरच कायम आपल्या मनाचं किंवा ऐकण्याचं लक्ष केंद्रित असणं याला रसास्वाद असं म्हटलं जातं. आलं का? पहा, सूक्ष्म सांगतो उदाहरण त्याचं मी आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो नीट. आपलं हे सगळं कशा करता चाललंय? रुक्मिणी म्हणते तुझं गुणगान ज्यांनी कानाने ऐकलं त्याच्याबद्दल चाललंय. हे सगळं मुद्दा तिथं चाललाय. आपण मुद्दा कुठून हे सगळं चाललंय? ते पत्रातलं चाललंय, लक्षात ठेवा. हे लक्षात असू द्या. म्हणजे काय आपण कुठून, मी कित्येकदा बार आपल्याला सांगितलंय तुम्ही काय करायचं ऐकणाऱ्यांनी. आणि काय आहे, आमचा कासरा किती का लांब जाईना, तुम्ही खोटा सोडायचा नाही, लक्षात ठेवा. आमचं किती का, हो ना तुमच्या भाषेत सांगतो हे सगळं, आमचं किती का खुंटा सोडायचा नाही. आपला जे खुंटा आहे, मूळ खुंटा काय आहे? रुक्मिणीचं पत्र आपला विषय आहे. त्या पत्रातला पहिला श्लोक आपला चालला आणि त्या श्लोकाचा भाव मी प्रगट करतोय. बरं, ते भाव करताना रुक्मिणीने 2 विषय आत्ता मांडले, आणखीन 2 विषय पुढे आहेत. आणखीन त्यातला पहिला विषय रुक्मिणी म्हणत होते की त्रैलोक्याचं सौंदर्य पण तुमच्याकडं आहे. हे म्हणून रुक्मिणीने मंगल केलं. त्या पत्राचा आरंभ करताना मंगलाने केला पाहिजे. आरंभाने मंगल केलं, स्तुती केली. ज्यांच्याकडे काहीतरी आपल्याला बोलायचं आहे त्यांची स्तुती अगोदर केली पाहिजे. आपलं आहे ना, आपल्याकडे नियम आहे. रुक्मिणीला पुढं मागायचं आहे, शेवटी तिचं मागणं येणार आहे. पहा तुम्ही, ती माझं रक्षण कर, मला घेऊन जा वगैरे वगैरे सगळ्या मागण्या शेवटी करणार आहे. पण हे मागायचं असेल तर तिनं अगोदर काय केलं? कृष्ण परमात्म्याची स्तुती केली आहे. ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्या अगोदर स्तुती करा, एवढं तरी शिका. बरोबर आहे की नाही? याच्यातून आता मला सांगा, सप्ताहाची किंवा मंदिराची देणगी एखाद्याला मागायचं झालं तर आपण काय म्हणावं लागतं तिथं गेल्यानंतर? तुमच्यासारखं दानशूर अख्ख्या बार्शीत नाही, असं म्हणावं लागतं आपल्याला. असं म्हणावं लागतं. तेव्हा कुठं तो 10,000ची 20,000 रुपये करतो. आपण जर म्हटलं देऊन टाका, कोण द्यायला लागले आता? तसं नाही चालत. आपल्याला अगोदर एवढं मोठं सगळं स्तुती करावी लागते. आता तेवढं करून सुद्धा त्यांनी ₹1,000 दिल्यानंतर दुर्दैवच म्हणायचं आपलं, नाही का? असे असतात, नाही असं नाही. बरं, मुद्दा काय आहे? ज्याच्याकडे मागायचं आहे त्याच्या अगोदर स्तुती करा. तुकाराम महाराजांचा अभंग मी मगाशी सांगितला. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, ही झाली पांडुरंगाची भगवंताची स्तुती, आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो, ही पांडुरंगाकडे केलेली मागणी आहे का नाही? पहा, हे आहे का नाही? इथंच दिसून येतं. तसं त्रैलोक्याचं सौंदर्य पण देवा तुमच्याकडे आहे. एवढंच नाही, तुमचं जे गुण संकीर्तन आहे, तुमचे जे गुण आहेत त्या गुणांचं कीर्तन ऐकून ज्यांच्या कानावर ते एक संकीर्तन पडलेलं आहे त्या संकीर्तनाचा परिणाम हृदयातले 3 ताप घालवण्याकरता तो परिणाम झाला. हे ऐकणं नेमकं कसं याच्यावर विचार चाललाय आपला. अपाततः श्रवण, अंगश्रवण आणि अंगीश्रवण. अपाततः सहज घडलेलं श्रवण. अंगश्रवणाचा विचार करत असताना आपण असा करत होतो अंगश्रवणाच्या बद्दल की त्या अंगश्रवणामध्ये 4 दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. एक लय नावाचा दोष आहे, दुसरा विक्षेप नावाचा दोष आहे, तिसरा कषाय नावाचा दोष आहे, आणि 4था रसास्वाद नावाचा दोष आहे. लय झोप लागण्याची शक्यता ऐकता ऐकता. विक्षेप मनामध्ये काहीतरी चांचल्यपणा येण्याची शक्यता आहे. कषाय आपल्यावर ज्या वस्तूचे संस्कार असतात तीच वस्तू आम्हाला प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये प्रगट झालेली अनुभूती किंवा प्रतीती येऊ लागली. आणि रसास्वाद आम्ही आमच्या मनामध्ये एखाद्या विषयाचं रस, आपल्या एखाद्या विषयात आपलं मन रसाने अनुषंगन गुंतलेलं असेल, तोच रस केवळ आणि केवळ प्रवचनातून फक्त ग्रहण करणं त्याला रसास्वाद असं म्हटलं जातं. बऱ्याचदा आपल्याला एखाद्याला वाटत असतं की याच्यातून आपल्याला फक्त विनोद ऐकायला मिळावे, फक्त आणि फक्त महाराजांनी हसवलं पाहिजे एवढंच बसून जर मनामध्ये वृत्ती धरून आपण ऐकत असू तर रसास्वाद नावाच्या दोषाने युक्त आमचं श्रवण घडेल. आम्हाला हसवलं पाहिजे असं जर आपण म्हणत असो तर मी अनेकदा बोलत असतो, प्रवचन कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, ते आत्मोद्धाराचं साधन आहे. ते मनोरंजनाचं साधन नाही. मान्य आहे आपल्याला, एकदा ऐकलं की आमचं होणार नाही, मान्य आहे. पण पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा बोला, पुन्हा पुन्हा चिंतन करा. वेदांतातली भाषा आहे. आमचे गुरुजी वैकुंठवासी बहु पाठामध्ये सांगायचे, तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. तत्कथनम तेच कथन करा, तत्चिंतनम ते पुन्हा चिंतन करा, अन्योन्यम तत्प्रबोधनम पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सांगा, जेणेकरून सांगण्याने आणि ऐकण्याने वाचा आणि कर्ण दोन्ही शुद्धी होईल. याच्याकरता पुन्हा पुन्हा ते करा.
त्याच्यातला कोणताही दोष राहणार नाही. याच्याकरता पुन्हा पुन्हा ते ऐका. निर्दोष केलेलं जे श्रवण आहे त्याला अंगी श्रवण असं म्हटलं जातं. आणि ते ऐकल्याबरोबर आपण त्या तत्स्वरूपाला प्राप्त होणं. तुका म्हणे कानी ऐकिली मात आणि तोची झाला घात जीवपणा. तुकाराम महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपणा. ऐकली मात, काय ऐकलं? तत्वम असी या महावाक्याचा उपदेश झाला. त्याच काळामध्ये अहम ब्रह्म अस्मी अशा पद्धतीची अनुभूती आली. याला अंगी श्रवण असं म्हटलं जातं. तत्स्वरूपाला ताबडतोब प्राप्त झाला, याला अंगी श्रवण असं म्हटलं जातं. या अंगी श्रवणाने काय झालं? अंगी श्रवण हे हृदयामध्ये स्थिरावत असतं. ऐका, आपल्याकडे कित्येकदा आपण उदाहरणं देतो. जुने अनेकदा उदाहरण दिलं जातं. काही नाही म्हणे, ते बादशहाकडे बाहुल्या विकणारा माणूस आला म्हणे आणि ते मग बाहुल्या घेऊन आला त्या टोपलीमध्ये आणि मग ठेवल्यानंतर मग त्या बादशहाने विचारलं, का रे बाबा काय काय किंमत कशी कशी? त्यानं 3 बाहुल्या समोर ठेवल्या. एकीकडे हात केला तो म्हटलं हिची 50 रुपये, दुसरीकडे हात केला म्हटलं हिची 100 रुपये, तिसरीकडे हात केला हिची 500 रुपये. राजाला वाटायला लागलं दिसायला सारख्याच आहेत, असायला सारख्याच आहेत आणि अशा किमती वेगवेगळ्या का? तो म्हटलं आहेत वेगवेगळ्या. अरे पण कारण काय त्याचं? म्हटलं ते बिरबलांनी त्यावेळेस तिथं ती युक्ती दाखवली म्हणे. ते काय केलं, या 50 रुपयाची जी बाहुली आहे तिचा काय परिणाम, 100 रुपयाची बाहुली तिचा काय परिणाम आणि 500 रुपयाची बाहुली तिचा काय परिणाम? काही नाही, त्यांनी एक तार घेतली आणि एका बाहुलीच्या एका कानातून इकडून घातली, एक इकडून घातली आणि तिकडून निघाली की तिची 50 रुपये किंमत इकडं निघाली. दुसरी होती ती इकडून कानामध्ये घातली आणि ती तोंडातून बाहेर निघाली, हिची 100 रुपये किंमत. तिसरी होती ती कानामध्ये घातली आणि ती आतमध्ये जाऊनच थांबली, हिची 500 रुपये किंमत. म्हणजे काय, इकडून कानात ऐकलं आणि तिकडून सोडून दिलं. मी किंमत नाही म्हणत, तुम्ही लगेच 50 रुपये आपले असं म्हणू नका, खिशात बघू नका तेवढेच आहेत काय आपल्या, असं नाही. इकडून कानात ऐकलं तिकडून सोडून दिलं, एक श्रवणाचा प्रकार. ऐकलं तोंडा वाटे लगेच बोलून टाकलं, त्याचं चिंतनच घडलं नाही, हा दुसरा श्रवणाचा प्रकार. आणि ऐकलं ते हृदयात गेलं आणि त्याच्यावर चिंतन केलं, हा तिसरा श्रवणाचा प्रकार. का इकडून ऐकलं तिकडून सोडून दिलं, त्याला होणार नाही. हे इकडून ऐकलं तोंडातून बोलून पटदिशी रिकामा झाला, काही त्याच्यात ठेवलं नाही, त्यालाही होणार नाही. मग जे ऐकलेलं आहे त्याच्यावर श्रवणावर मनन करणं. आपल्याकडे वेदांतांनी काय सांगितलं? श्रवण, मनन, मग निदिध्यासन आणि मग तत्वम पदार्थ शोधन, अशा 4 भूमिका सांगितल्या. अगोदर श्रवण करा, मग त्या श्रवणावर काय करा? मनन करा. मग त्या मननाने काय होईल? निदिध्यासन घडेल आणि मग त्यांनी काय घडेल? तत्वम पदार्थ शोधनापर्यंत पोहोचाल. जाऊ द्या, वेदांतामध्ये विचारसागरातल्या दुसऱ्या तरंगामध्ये हा सगळा विचार आलेला आहे. आपला विषय काय चाललाय पहा. ती रुक्मिणी म्हणते, ऐकलेलं जे गुणसंकीर्तन आहे त्याचा परिणाम हृदयावर झाला आणि ज्यांनी ऐकलं हृदयावर परिणाम झाला, काय केलं त्या गुणांनी? हृदयात असलेल्या त्रिविध तापाचा अवगुण बाहेर काढून टाकला, संपून टाकला. म्हणले राहिला नाही. त्रिविध ताप भस्म पावती अस्त पावती जेवी गभस्ती खद्योत. जेवी गभस्ती खद्योत हा दृष्टांत देताना ती म्हणते की ज्या पद्धतीने सूर्य उगवल्यानंतर काय झालं? अंधकार नष्ट झाला. सूर्य उदय झाला की अंधकार नष्ट झाला, तसे तुझ्या गुणांचं कीर्तन हृदयामध्ये स्थिरावलं की त्याच्यातला असलेला त्रिविध तापाचा अंधकार नष्ट झाला. अशा पद्धतीचं तुझे गुण आहेत, असे तुझे गुण आहेत. किती एक एक म्हणून वर्णन करू? यश नावाच्या गुणांचं काय वर्णन करू? श्री नावाच्या गुणाचं काय वर्णन करू? वेगवेगळ्या पद्धतीचे गुण आहेत. सुंदर आहेस, गुणवान आहेस, एवढ्यावर थांबली नाही. ती म्हणते ऐशिया स्वरूप प्राप्ती, 4 मुक्ती दासी होती, सकळ स्वार्थ पाया लागती, ज्या देखती त्या निज लाभ. रुक्मिणी माता म्हणते आहे, हे कृष्णा, एवढंच नाही, तुझं रूप पाहिल्यानंतर, तुला पाहिल्यानंतर तुझे गुण ऐकले कानाने आणि तुझं रूप पाहिलं डोळ्याने. ऐका, तुझे गुण ऐकले कानाने, काय झालं? त्रिविध ताप नष्ट झाले. तुझं गुण तुझं रूप पाहिलं डोळ्याने, काय झालं? डोळ्याने रूप पाहिल्यानंतर रुक्मिणीने सांगितलं 4 मुक्ती दासी होती. बस, तुझं रूप पाहिल्याबरोबर काय झालं? मुक्ती प्राप्त होते. असं नाही, 4 मुक्ती दासी होती. किती वैशिष्ट्य आहे बघा. आपल्या ऐकण्यातला सगळ्यांचं हरिपाठातलं पहिलं चरण आहे, देवाची येद्वारी तेने मुक्ती 4 साधी येल्या. महाराजांची भाषा आहे, त्याने मुक्ती 4 साधी येल्या, 4 मुक्ती दासी होऊन गेल्या म्हटले. तुझं रूप ज्यांनी ज्यांनी पाहिलं डोळ्यांनी त्यांना प्रत्येकाला मुक्ती प्राप्त झाली. जरा गमतीने सांगू, ज्यांनी ज्यांनी पाहिलं म्हणत असताना तुम्ही कोणीही लावून घ्या, भक्त असो नाही तर अभक्त असतो, कोणीही असू द्या. भक्तांनी पाहिलं त्याला मुक्ती प्राप्त झालीच झाली, अभक्तांनी पाहिलं त्याला सुद्धा मुक्ती प्राप्त झाली. पुतनेला काय झाली हो? मुक्तीच प्राप्त झाली का नाही?
पुतनेला मुक्तीच प्राप्त झाली, केशी नावाच्या दैत्याला मुक्तीच प्राप्त झाली, अगासुराला मुक्तीच प्राप्त झाली, बकासुराला मुक्तीच प्राप्त झाली ना. आपण गेल्या वर्षी सगळं हे बघितलंय. ज्यांनी ज्यांनी कृष्णाला पाहिलं त्या प्रत्येकाला मुक्ती प्राप्त झालेली वर्णन आपल्याला कित्येक पद्धतीने दिसून येतील. वाली जेव्हा मेला रामायणामध्ये, आणि वाली मेल्यानंतर म्हणजे ज्याला त्याला बाण मारला, आता तो मरणासन्न अवस्था झाली, आणि प्रभू रामचंद्र त्याच्याजवळ येतात आणि त्याला विचारतात, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, तू माग म्हटले काय पाहिजे. वालीने हसायला सुरुवात केली. प्रभूंनी विचारलं काय झालं हसायला. ते म्हटले, हे बघ म्हटले देवा, मरताना राम तोंडामध्ये यावं असं सगळं जग म्हणतं. कमीत कमी मरताना तरी राम म्हणावं लागतं का नाही म्हणतं. पण मरताना म्हणण्याकरता आयुष्यभर म्हणावं लागतं, हे कुठं विसरता नाही का. लोकांना वाटतं मरताना, तसं नाही, पण कमीत कमी मरताना येण्याकरता आयुष्यभर म्हणावं लागणार आहे. गीतेमध्ये आपल्याकडे 2 भूमिका सांगितल्या. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम नास्ती यत्र संशय. हा गीता म्हणते, मान्य आहे. याच्यासाठी केला होता अट्टास, शेवटच आधीच गोड व्हावा, तुकोबरांची भाषा आहे, मान्य आहे. पण हे करण्याकरिता सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे घडावं लागणार आहे. हे घडल्याशिवाय ते घडत नाही. बऱ्याचदा मी दृष्टांत देऊन आलो आहे. म्हणजे एखाद्या गुरुजींकडे तो एखादा शिष्य गेला आणि तो म्हणायला लागला, गुरुजी मला माझ्या जीवनाचं कल्याण होईल असा काहीतरी मार्ग सांगा, मला काहीतरी साधन सांगा. गुरुजींनी सांगितलं तुला जे जमतं ते कर. तो म्हटला नाही नाही नाही, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. असं म्हणणारी माणसं बहुतेक ऐकत नसतात. आम्हाला काही काही भेटतात अशी, तुम्ही सांगायचं आणि मी ऐकायचं. ऐकत तर काहीच नसतात, पण म्हटल्याशिवाय राहत नाहीत. तो म्हटला नाही नाही, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. मी म्हटलं अहो नाही हो, तुम्हाला जे जमतं ते करा. नाही नाही, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. मी शेवटी त्याला म्हटलं एक काम करा, नेहमी देवाचं नाव घ्या बस. तो म्हटला तेवढं सोडून बोला. आलं का? तेवढं सोडून बोला. ते काही सगळेच महाराज सांगतात. म्हटलं दुसरं काहीतरी सांगा. मी म्हटलं अहो सोपं दुसरं काहीच नाही. तो म्हटला नाही नाही, आणखीन सोपं सांगा काहीतरी, आणखीन सोपं सांगा काहीतरी. मग मी त्याला सांगितलं ठीक आहे, एक काम कर, मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, बस एवढंच कर. तो म्हटला कल्याण नक्की, अंतकालेच मामेव. भगवान सांगतात मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे. तो पाया पडला आणि म्हणायला लागला, असलं सोपं सांगणारे महाराज लोक असावे. थोडा बाहेर गेला आणि त्याच्या लक्षात आलं महाराजांनी सांगितलं मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घे, म्हणजे आत्ता तर टेन्शन नाही, आत्ता काही नाही, मरायचे त्यावेळेस बघू की. बाहेर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं महाराजांनी सांगितलं मरायच्या अगोदर, पण माझं मरण कधी आहे सांगितलंच नाही. तो पुन्हा महाराजांकडे आला आणि म्हणायला लागला अहो माझं मरण कधी आहे सांगा. महाराजांनी सांगितलं वेड्या, माझंच मला माहीत नाही तर तुझं काही सांगू, ते काही सांगता येईना. मग काय करू? तो मरायच्या अगोदर एकदा देवाचं नाव घेतलं कल्याण होणार आहे, काय करू मग? मरण सांगता येत नाही. महाराजांनी सांगितलं एक काम कर, नेहमी देवाचं नाव घे, मरण कधी काय येईना. तो म्हटला पटलं. आता बघा आलं का नाही मूळ पदावर हे सगळं. भगवंताचं मुखामध्ये नाम, वाली म्हणायला लागला मरता समयी देवाचं नाव मुखामध्ये यावं असं सगळं जग सांगतं. रामाने विचारलं मग काय झालं? नाही म्हटले माझं भाग्य असं आहे, माझ्या मरता समयी राम मुखामध्ये नाव मुखामध्ये यावं असं सगळं जग म्हणतं, पण माझं भाग्य असं आहे की प्रत्यक्ष रामच माझ्या समोर आहे, आणखीन मला काय पाहिजे म्हटले. मरायच्या वेळेला माझ्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष रामच असेल तर मग मला बाकी कशाची गोष्ट नाही. आणि असं वाली त्या रामाकडे पाहत पाहत त्यांनी जीव सोडला. म्हणून वालीच्या संबंधाने बोलत असताना वालीला मोक्ष प्राप्त झाला असं रामायणाने वर्णन केलं आहे. मग मला काय सांगायचं होतं की तुला पाहण्याने, रुक्मिणी म्हणते तुला पाहण्याने जर द्वेष करणाऱ्याला मुक्ती प्राप्त झालेली असेल तर प्रेमाने बघणाऱ्याला तर चारी मुक्तीदासी होती. रुक्मिणी म्हणते चारी मुक्तीदासी होती. एक सौंदर्यवान आहे, दुसरी गोष्ट तुमचं गुणगान ज्यांनी ज्यांनी कानावर ऐकलं त्या सगळ्यांच्या बाबतीत बोलत असताना त्रिविध तापाचा नाश करणारे आहेत. तुमचं रूप हे चारी मुक्तीदासी प्राप्त करून देणारं आहे. एवढ्यावर थांबली नाही. रुक्मिणीने काय केलं, त्या पत्रामध्ये कृष्णाला आत्ता नाव हाक मारताना अच्युत असं हाक मारले. तू कसं आहे म्हटले, अच्युत आहे. आता अच्युत या शब्दाचा अर्थ सांगत असताना रुक्मिणी असं सांगते, क्षय नाही गा निश्चित या लागे नामे तू अच्युत, तुझी या ठाई निर्मल चित्त अतिसुरत कृष्ण सुखा. तिने सांगितलं क्षय नाही ग निश्चित, तुमचा कधीही क्षय नाही, च्युत नाही म्हणजेच नाश नाही, म्हणून तुम्हाला काय म्हटलं जातं अच्युत. यालाच अविनाशी तू तद्विधी गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये येऊन गेलं. किंवा तुकाराम महाराजांची भाषा अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे, तुकोबरांची भाषा आहे. अविनाश भगवान कसा आहे, अविनाश, नाश नाही तिथं. देहाचा नाश आहे, तत्वाचा नाश नसतो. तुकोबरांचा एक अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार,
तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान अशी भाषा आहे. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सोयिताचा घोर बहा ध्यानी राहा श्रीहरीच्या काकड्यामध्ये आपण रोज म्हणतो. आपला विषय काय चालला आहे की तुला कसलाही नाश नाही. नाश हा 3 पद्धतीचा आपल्याकडे सांगितला जातो. ऐका, एक स्वभावता नाश असतो, दुसरा आश्रय नाश असतो आणि तिसरा परतहा नाश असतो. हे साधारण कानावर शब्द पडलेले आहेत आपल्या. स्वभावता नाश म्हणजे काय? देहाच्या संबंधाने बोलत असताना स्वभावता नाशवान म्हणून सांगितलं. क्षणभंगूर नाही भरवसा असं म्हणून देहाच्या संबंधाने बोललं. तो कधी जाईल काही सांगता येत नाही. कधी मृत्यू कधी ओढावेल काही सांगता येत नाही. सहैव मृत्यूर व्रजती सहैव मृत्यूर निषिदती गत्वा सुदीर्घ मद्वानम सह मृत्यूर निवर्तते अशी योग वशिष्ठातली भाषा आहे. वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना मृत्यूच्या संबंधाने बोलत असताना अशी भाषा वापरली. सहैव मृत्यूर व्रजती, हा मृत्यू कायम बरोबर असतो, कायम बरोबर असतो. मला फार थोडंच आठवतं आहे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणे आचार्य शंकर म्हणजे जगद्गुरू श्री शंकराचार्यांवर एक सिनेमा निघालेला होता. त्यांच्यावर आचार्यांवर एक सिनेमा होता. त्या काळातला जुना सिनेमा तो ब्लॅक अँड व्हाईट. आता अलीकडेही तुम्ही जर तुकोबारांच्या बाबतीत जर कधी एखादा सिनेमा चित्रपट पाहायचा झाला तर तो प्रभातचा जो जुना सिनेमा आहे चित्रपट आहे तो अतिशय सुंदर अगदी हुबेहूब तुकोबारांचं चरित्र आपल्याला दिसून येईल. आचार्यांच्यावर सुद्धा एक सिनेमा निघाला म्हणे तो चित्रपट. आणि मग त्या चित्रपटामध्ये आचार्यांच्या कायम बरोबर एक मित्र दाखवला आहे, त्यांचा कायम बरोबर दाखवला आहे. तेव्हा कुणीतरी विचारलं तिथं त्या चित्रपटामध्ये की अहो आचार्य हा तुमच्याबरोबर कायम असतो कोण आहे? आचार्यांनी सांगितलं हा माझा मित्र आहे. अहो पण या मित्राचं नाव काय आहे? आचार्यांनी सांगितलं हा माझा मित्र आहे आणि त्या मित्राचं नाव आहे मृत्यू, कारण हा कधी देहाला येईल सांगता येत नाही म्हटले. तो कायम बरोबर आहे, तो कायम समवेत असतो. कधी योग वशिष्ठामध्ये वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगताना बोलतात आपण झोपेतून उठलो की तो आपल्याजवळच असतो. आपण स्नान करायला गेलो तो आपल्याबरोबरच असतो. आपण जेवायला बसलो तो आपल्याबरोबरच असतो. आपण ऑफिसला निघालो तो आपल्याबरोबरच असतो. आपण ऑफिसमध्ये काम करायला लागलो तो आपल्याबरोबरच असतो. ऑफिसमधून माघारी घरी आलो तो आपल्याबरोबरच असतो. आपण असं प्रवचन नाही असं लगेच जवळ बसू नका, तोच आहे का असं बघू नका, असं नाही इथं नाही येत, त्याची काळजी करू नका. पण तो कायम बरोबर आहे. मला मुद्दा काय सांगायचा आहे, जाऊ द्या विनोदाचा भाग सोडा, तो कायम बरोबर आहे. मृत्यू मनुष्य देहाच्या संबंधाने बोलायला गेलं तर तो नाश हा कायम बरोबर आहे. याला स्वभावता नाश असं म्हटलं जातं. याच्यावर भरपूर चिंतन आहेत, मी सगळा वेळ घेत नाही आता बोलून. काय त्या मृत्यूच्या संबंधाने बोलत असताना कबीर महाराजांचा एक दोहा आहे. दसद्वारे का पिंजरा तामे पंची कोण रही बे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण. 10 दरवाजाचा असलेला देहरूपी पिंजरा, त्याच्यामध्ये असलेला जीवात्मा नावाचा पक्षी. रही बे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण. जीवात्मा नावाचा पक्षी या देहामध्ये राहिला तर आश्चर्य आहे, जीवात्मा नावाचा पक्षी या देहातून उडून गेला तर कशाचं आश्चर्य. सोप्या भाषेत बोलू, माणूस मेला आणि माणूस जिवंत राहिला. माणूस जिवंत राहिला तर आश्चर्य आहे, मेल्यावर आश्चर्य करायचा प्रश्नच नाही. आणि दवाखान्यातून आपण एखाद्या पाहुण्याला बघून येताना सुद्धा दुसरा पाहुणा जर चालला ते विचारतात का हो कसं काय, अहो आहे बरं, आहेत बरं का आणखीन. ही कशी भाषा आहे? आहेत म्हणजे जिवंत राहिलेलं आश्चर्य याला, आणखीन आहेत. लोक गावात कधी कधी गेल्यानंतर म्हणतात महाराज हे 80 वर्ष झालं आणखीन जिवंत आहे बघा, म्हणजे आश्चर्य आहे की नाही, दाखवतात का नाही आम्हाला. 90 वर्ष झालं हो, 95 वर्ष झालं होय, आणखीन आहेत बघा, आणखीन आहेत. त्यांना परत तेवढ्यावर बोलत नाहीत, साधा गोळीचा तुकडा नाही एवढं बोलतात आम्हाला. आम्ही मग लगेच म्हणतो अरे वा वा, आम्हाला म्हणावं लागतं, त्याचा इलाज नाही. म्हणजे 90 वर्ष झालं 95 वर्ष झालं की आपण काय म्हणतो, आश्चर्य व्यक्त करतो. रही बे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण, कबीर महाराजांची भाषा आहे. मला काय सांगायचं आहे, देहाच्या ठिकाणी असलेला नाश स्वभावता नाश. एक आश्रय नाश, भिंतीवर एक चित्र आहे, ते चित्र कुठपर्यंत भिंत आहे तोपर्यंत, भिंत पडली चित्राचा नाश झाला, आश्रय नाश. परत हा नाश, मडकं आहे, त्या हातामध्ये काठी घेतली आणि त्या मडक्याला फोडलं, म्हणजे हातात काठी घेऊन किंवा हाताने ते मडकं फोडल्यानंतर त्या मडक्याचा नाश आहे. परतहा नाश म्हणजे दुसऱ्याकडून घडलेला नाश. 3 नाश झाले. आणखीन नाशाचं चिंतन करत असताना शंकरानंदी नावाची जी टीका आहे त्याच्यामध्ये शंकरानंदांनी गीतेवरच्या अविनाशी तू तत्विद्धी या श्लोकावर भाष्य करताना 5 नाशाचे आणखीन प्रकार केलेले आहेत. वेदांतातला विषय पण सांगतो आपल्याला. किती नाश आत्तापर्यंत किती नाश ऐकून आलो आपण, 3. हे सगळं कशा करता चाललंय, रुक्मिणी कृष्णाला काय म्हणते, तू कोण आहे, अच्युत. अच्युत या शब्दाचा अर्थ आहे अविनाशी, तू अविनाशी आहेस.
आणि मी बाकीचे इतर देह मात्र कसा आहे तो नाशवान आहे, तू मात्र अविनाशी आहेस. अविनाशी असलेल्या भगवंताबद्दल बोलत असताना इतर देह नाशवान आहेत. 3 पद्धतीचे नाश ऐकले: स्वभावता नाश, आश्रय नाश, परतः नाश. शंकरानंदांनी पुढं असं सांगितलंय: कारणनाश, कार्यनाश, संबंध नाश, सावयव नाश आणि निरवयव नाश. असे पुन्हा 5 प्रकार केलेले आहेत शंकरानंदांनी. कारणनाश, काही ठिकाणी कारणनाश म्हणजे काय सांगितलं जातं, आपल्याकडे कारणनाश एखादी वस्तू आहे, त्या वस्तूचं असलेलं जे कारण आहे ते कारण संपून गेलं की कार्याचा नाश आपोआप होतो. मातीच नाही तर मडकं असायचा प्रश्नच येत नाही, धागाच नाही तर कपडा असायचा प्रश्नच नाही, याला कारण नाश म्हणा. कार्यनाश, एखाद्या कार्याचा नाश झाला, मडकं फुटलं, संपलं, कार्याचा नाश झाला. संबंध नाश, त्याच्या संबंधाने जे जे काही असेल त्या प्रत्येकाचा संबंधाचा नाश झाला. सावयव नाश, एखादी वस्तू सावयव आहे तिचा नाश होणं. निरवयव नाश, रज्जूच्या ज्ञानाने सर्पाचा नाश होणं. सर्पाला खरं पाहायला गेलं अवयव आहेत का? नाही. का अवयव नाही तिथं? कारण तो अध्यासिक आहे, त्याला अवयव म्हणायचा प्रश्नच येत नाही. तो जर सत्य असेल तर अवयव म्हणता येईल, तो मिथ्या असेल तर त्याला अवयव म्हणायचा प्रश्नच येत नाही, म्हणून तो निरवयव आहे, त्याला निरवयव नाश असं म्हटलं जातं. रज्जूचं ज्ञान झालं, सर्प निघून गेला, याला निरवयव नाश असं म्हटलं जातं. पण भगवंताच्या बाबतीत हे कोणताही नाश जुळत नाही. का जुळत नाही? हे स्वभावता नाश तिचं जुळत नाही. 1, तो कोणाचा आश्रय नसल्यामुळे आश्रय नाश जुळत नाही. 2, दुसऱ्याकडून कोणाचा नाश म्हणता येत नाही कारण तोच व्यापक आहे म्हणून परता नाश जुळत नाही. 3, तो कोणाचंही कारण नाही म्हणून कारण नाश म्हणता येत नाही. तो कार्य नाही म्हणून कार्यनाश म्हणता येत नाही. त्याचा कोणाशी संबंध नाही म्हणून संबंध नाश म्हणता येत नाही. त्याला अवयवच नाहीत त्यामुळे सावयव नाश म्हणता येत नाही. आणि तो अधिष्ठान रूपाने असल्यामुळे अध्यासिक नाही म्हणून निरवयव नाश म्हणता येत नाही. म्हणून त्याला अच्युत म्हणायचं, म्हणून त्याला अविनाशी म्हणायचं. रुक्मिणी म्हणते तुम्ही अविनाशी आहात, तुम्ही अच्युत आहात, नाश नाही कशाही पद्धतीचा. असं असलेले सौंदर्यवान, 1, गुणांचं तुमच्या संकीर्तन ऐकलं की हृदयातले अवगुण निघून जातात असे तुमचे गुणवान. रूप पाहिलं की चारी मुक्ती दाशी होतात असे तुम्ही रूपवान. अविनाशी अशी असणारी तुम्ही. एवढ्यावर रुक्मिणी माता थांबत नाही. रुक्मिणी माता पुढे बोलायला लागते, मनविश्रांतीचा निजबोधू. तुम्ही कसे आहात? मनविश्रांतीचा निजबोधू, माझ्या मनाच्या विश्रांतीचं एक ठाव ठिकाणा म्हणून तुम्ही आहात. मला निजबोध करणारी तुम्ही आहात. एवढंच नाही, तुम्ही मुकुंद आहात म्हटले. मुकुंद का शब्द आला? मनविश्रांतीचा निजबोधू मनोनी नावे तो मुकुंदो. मुकुंद शब्दाचा अर्थ सांगताना असं सांगितलंय, मनविश्रांतीचा निजबोधू म्हणजे मनाला विश्रांती देऊन मनाला निजबोधापर्यंत घेऊन जाणारे तुम्ही आहात म्हणून तुम्हाला मुकुंद असं म्हणायचं. कृष्णाचं मुकुंद नाव जे दिलं जातं त्याला हे कारण दिलं जातं, सकळ सुखाचा आनंद कंदो, तुझं कोण वधू वरीना, दुसरं कोण तुला वरायचं असं कोणाला वाटणार नाही, सगळ्याला वाटेल. का? तुम्ही कोण आहात? अच्युत आहात. तुम्ही कोण आहात? मुकुंद आहात, मनविश्रांती करणारे आहात. इथपर्यंत बोलणं झालं. ऐका आता, हे झालं वर्णन करून. सगळं वर्णन करून झाल्यानंतर रुक्मिणीच्या मनामध्ये असं आलं, एखाद्या वेळेस त्यांना वाटत असेल, अहो माझ्याकडे या म्हणून मी विनवणी करत असताना, मी तुम्हाला वरणार आहे अशी विनंती करत असताना वधू आणि वरामध्ये दोघांमध्ये कुळशीळ समान पाहिजे का नको? लोक बघताना सुद्धा काय म्हणतात, पाहुणे आमच्या लेवलचे पाहिजे म्हणतात, इंग्रजीतला शब्द वापरतात. आमच्यासारखे असावेत बरं का, आमचं जरा बघा, तुम्हाला माहिती आहे ना आमचं कुळ कसं आहे ते बघा, आमचं घराणं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला, ते बघून सांगा बरं. आम्हाला जे पाहुणे काढायचे तसे काढा. आमच्या पद्धतीचे असायला नकोत का? कुलवान, रूपवान, धैर्यवान असे नकोत का? तेव्हा रुक्मिणीला वाटायला लागलं, एखाद्या वेळेस कृष्ण परमात्म्याच्या मनामध्ये शंका येईल, मी द्वारकेचा राजा, माझं कुळ यादव कुळ, मी कुलवान अशा पद्धतीचा आहे, आणि तू कोण आहे असं एखाद्या वेळेस मनामध्ये शंका येईल. तर रुक्मिणी म्हणते, मग माझं कुळ सांगते ऐका म्हटले. कुळशील धन रूप, विद्या वयस अतिस्वरूप, शांती कांती तेज अमुप, करती तप तुझ लागी. मी कशी आहे? कुळाने शुद्ध आहे. कशी आहे? शिलाने शुद्ध आहे. कशी आहे? धनाने शुद्ध आहे. कशी आहे? रूपाने शुद्ध आहे. एवढंच नाही, कशी आहे? शांती कांती तेज अमुप. इथपर्यंत बोलून गेली. रुक्मिणी माता म्हणायला लागली, माझ्याकडे शांती आहे, माझ्याकडे तेज आहे, माझ्याकडे कांती आहे. आणि याच्याही पुढचं म्हणायला लागली, तुम्ही मला वर म्हणून प्राप्त व्हावा याच्याकरता नित्य तप करणारी अशी मी आहे. आता तरी तुम्ही माझं ऐकायला पाहिजे. तुम्ही सौंदर्यवान आहात, तुम्ही रूपवान आहात, तुम्ही गुणवान आहात, तुम्ही अच्युत आहात, तुम्ही मुकुंद आहात.
आता रुक्मिणी स्वतःबद्दल बोलते. हे झालं तिकडलं. वर पक्ष आणि पाहिजे का नाही, दोन्हीकडली माहिती पाहिजे का नाही, हे इकडलंही पाहिजे तिकडलंही पाहिजे. मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे हेही कळून घ्यावं लागतं आणि मुलगा कसा आहे कळून घ्यावं लागतं, दोन्ही कळून घ्यावं लागतं. कुणी मध्यस्थीनी, बरोबर आहे का नाही. ती मधले, आता इथं मधले कोणच नाही, पत्रच आहे ना मधलं, बरोबर. ते मधले फार गमतीचे असतात. मधले जे असतात ना ते फार गमतीचे असतात. मी अनेकदा सांगत असतो, म्हणजे एखाद्याला जर विचारलं का हो ते तुमच्या गावात अमुक अमुक मुलगा आहे, त्याला आम्ही मुलगी द्यायचा विचार करतोय, काय वाटतंय. त्यांनी सांगितलं तुम्हाला खरं सांगू का, आमच्या गावातल्या मुलाला द्यायला लागलात ना, हो तो खालच्या गल्लीतला पाटलांचा मुलगा, हो त्याला, त्या मुलासारखा मुलगा अख्ख्या तालुक्यात सापडणार नाही. मुलीच्या बापाला किती आनंद होईल मला सांगा बरं. अख्खा तालुका तुम्ही शोधला तरी तुम्हाला त्या मुलासारखा मुलगा सापडणार नाही. पण आता काय झालं मला सांगा बरं. तो मुलीचा बाप म्हणायला लागला पण काय ते जाऊ द्या, मुलगा सुंदर आहे. नाही नाही ते जाऊ द्या, पण तुम्ही अहो ते जाऊ द्या, मुलगा रूपवान आहे. ते मुलीचा वडील म्हणायला लागला ते नका सांगू आता. तो मधला म्हणायला लागला नाही नाही मुलगा गुणवान आहे. तो म्हटला तेही नका, पण म्हटलात ना तुम्ही. अहो मुलगा असा कुलवान आहे, कुल आहे, शिलवान आहे, कुलवान आहे, धनवान आहे. त्या मुलीच्या बापाने सांगितलं ते सगळं नका सांगू, हो तुम्ही पण म्हटल्यामुळे सगळं डोक्यातनं गेले माझ्या. ते पण काय म्हटलं ते सांगा. अतिशय कुलवान मुलगा म्हणून सांगता तुम्ही, धनवान मुलगा म्हणून सांगता, पण म्हटलात ना, पण काय ते पुढं सांगा. तो म्हटला काही नाही, घेतल्याशिवाय झोपत नाही, दुसरं काही नाही म्हटले. पटेल का, कोणत्या मुलीच्या बापाला योग्य वाटेल मला सांगा, होईल का. आता तर अलीकडल्या काळामध्ये काय आहे, आता इतकं अवघड झालं, कठीण झालं गणित. मुलीच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या, मुलांच्या अपेक्षा वेगळ्या झाल्या. आता पूर्वीच्या काळामध्ये मुलाच्या अपेक्षा असायच्या, आता उलटं झालंय. आता मुलीच्या अपेक्षा पाहिजे, आणि त्यातल्या त्यात तर खेडेगाव नको, मला पुणे पाहिजे, फ्लॅट पाहिजे, त्यातल्या त्यात आई वडील त्याच्याजवळ नको. पहिली आड घालतात पुरी आता अलीकडे. हे काय अपेक्षा आहेत का पुरींच्या. रुक्मिणीने काय बोलावं बघा. रुक्मिणी म्हणते माझ्याकडे शांती आहे, माझ्याकडे कांती आहे, माझ्याकडे तेज आहे, आणि याच्यापेक्षा तुम्ही मला वर मिळावं म्हणून मी रोज तप करणारी अशी मी आहे. कृष्ण परमात्म्याचं वर्णन झालं, वधूचं वर्णन झालं, बरोबर आहे. वर कळाला, वधू कळाला. आता ऐका, मध्येच रुक्मिणीच्या लक्षात आलं, एखाद्या वेळेस प्रभू तुम्हाला शंका वाटेल, इतका गोड विषय मांडला रुक्मिणीने. आता विषय कसा चालत आलाय लक्षात येतोय ना आपल्या पत्राचा. सौंदर्यवान आहात, गुणवान आहात, रूपवान आहात, कुलवान आहात, सगळं बोलत आले. अच्युत आहात, मुकुंद आहात. मी कुलवान आहे, धनवान आहे, रूपवान आहे, तप करणारी आहे, शांती आहे, तेज आहे, कांती आहे, क्षमा आहे, सगळं झालं. माझ्याकडे तेज आहे असा शब्द वापरला होता. आणि एकदम तिच्या लक्षात आलं, एखाद्या वेळेस प्रभू तुम्ही असं म्हणत असाल, रंगामध्ये फरक पडतोय, बरोबर ना. कारण रुक्मिणी रूपवान आहे, कृष्ण परमात्मा सौंदर्यवान आहे, पण रंग कसा आहे. हा मुद्दा किती पाठ आहे तुम्हाला हो. त्याचा रंग सावळा आहे ना, काळा आहे तो. कृष्ण कसा आहे, काळा आहे. ठाईचाची काळा, अनादी बहु काळा. ज्ञानोबराय बोलतात, पाचासहित लया तिथं गेली ओ माये, हे म्हणत असताना ठाईचाची काळा, अनादी बहु काळा, काळा आहे. रंगात फरक पडायला लागला असं तुम्हाला वाटत असेल प्रभू, तुम्हाला असं वाटत असेल की मी सुंदर आहे, रूपवान आहे, गोरी गुमटी आहे. हां आता कळेल तुम्हाला. गोरी गुमटी बघा, ती पोरं मागताना कसे म्हणतात, अहो मला काय सांगायचं आता तुम्हाला. माझ्या नंतर जी तिघं चौघं होती त्यांना प्रत्येकाला जर मी विचारलं, आता माझ्यावर जबाबदारी असायची घरामध्ये, ते मुलगी बघण्याकरता. मी त्यांना विचार कसं, ते म्हणायचं बाप्पा काही असो, पोरगी गोरी पाहिजे बघा. कशाला पाहिजे कोणाच ठाऊक, घ्यायला गोरी पोरगी गोरी पाहिजे बघा, पोरगी गोरी पाहिजे म्हणायचा, मुलगी गोरी पाहिजे. रुक्मिणीने विचार केला की तुम्हाला असं वाटत असेल माझा रंग गोरा आहे, तुमचा रंग काळा आहे, अशी जर तुम्हाला शंका येत असेल तर रुक्मिणीने तोही विचार स्पष्ट केलाय. किती रुक्मिणीने पत्र व्यवस्थित लिहिलंय. रुक्मिणी म्हणायला लागली तुमचा रंग काळा आहे म्हणून तुम्ही जर जरा मागं सरकत असाल तर ऐका, म्हणती मी सोयरा अति काळा. तुम्ही जर म्हणत असाल की मी अति काळा, बोलवितेसी विवाह सोहळा, आणि बोलवायला लागली लग्न करण्याकरता, असं जर तुम्ही म्हणत असाल तर नीट ऐका. तुम्ही काळे आहात म्हणून जर तुम्ही तुमच्याकरता थोडीशी उपेक्षा स्वतःला करून घेत असाल, पण माझं इथं ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे की नाही, माझ्या ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे ना, तुम्ही काळे तर आहात, पण तो ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे तो कसा आहे माहीत आहे का म्हटले, तरी पाणी ग्रहण जी शिशुपाळा, तो काळांत काळा मज लागी. रुक्मिणी म्हणते
तुम्ही काळे आहात, मान्य आहे, तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही काळा आहात, मी गोरी आहे, पण तुम्ही जर नाही आला आणि मला नाही घेऊन गेला तर माझं लग्न ज्याच्याबरोबर होणार आहे तो शिशुपाळ माझ्याकरता काळांत काळा आहे, तो कळी काळा आहे माझ्याकरता. तुम्ही काळे रंगाने तरी काळे सावळे आहात, पण तो तर माझ्याकरता कळी काळ आहे, म्हणून तुम्ही आलं पाहिजे, मला घेऊन गेलं पाहिजे. रुक्मिणीचं हे पत्र भगवान वाचतायत आणि वाचत असताना रुक्मिणी म्हणते आहे, माझी एकच विनंती आहे, ते काळे त्वा नुपेक्षावे, म्हणून माझी विनंती हात जोडून अशी आहे, तुम्ही माझी उपेक्षा करू नका. हेची मागे जीवे भावे, मी फक्त एकच मागणं करते, मज दिना ते उद्धरणे धावे पावे लग्नासे, माझा उद्धार करण्याकरता तुम्ही धावत माझ्यापर्यंत या, एवढीच माझी प्रार्थना आहे. अशी रुक्मिणी प्रार्थना करत असताना रुक्मिणी म्हणते, मने वाचा आणि काया निर्धारिशी तुझी जाया, मी झाले असे यदुराया विवाह विधी या त्वा कीजिये. माझं मन तुम्हाला अर्पण केलं आहे, माझी वाचा तुम्हाला अर्पण केली आहे, माझं शरीर तुम्हाला अर्पण केलेलं आहे, मला आता तुमच्याशिवाय विषय राहिला नाही. तत्प्राप्य तदेव अवलोकयती तदेव भाषयती तदेव शृणोती आणि तदेव चिंतयती. नारद भक्ती सूत्रामध्ये आपण हे सूत्र पाहून आलेलो आहे. दुसऱ्या वर्षी नारद भक्ती सूत्र नावाचा ग्रंथ आपला झाला होता, तर त्यावेळेस सूत्र पाहत असताना किंवा गोपिगीताच्या वेळेलाही थोडंसं हे बघून आपण आलेलो आहे. काय त्या गोपिकांच्या बाबतीत बोलत असताना, तत्प्राप्य तदेव अवलोकयती तदेव शृणोती तदेव भाषयती आणि तदेव चिंतयती. रुक्मिणी म्हणते, आता फक्त आणि फक्त तुम्हाला पाहणं माझं चालू आहे, फक्त आणि फक्त तुमचं ऐकणं माझं चालू आहे, फक्त आणि फक्त तुमच्याबद्दल बोलणं माझं चालू आहे आणि फक्त आणि फक्त तुमचं चिंतन करणं माझं चालू आहे, म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही या. आणि हे होऊ नये रुक्मिणीला वाटायला लागलं, बहुतेक एखाद्या वेळेस त्यांना काय करायचं आहे, कोणीही सांगितलं आहे असल्या कुटाण्यात पडायला, असे कधी कधी येतात प्रश्न, कारण आता हे हिरावून घ्यायचं आहे ना, कोणी सांगितलं आहे असला कुटाणा करायला, असं म्हणून जर तुमच्या मनात शंका येत असेल तर रुक्मिणी तोही भाव प्रगट करते. ते म्हणते, हे पहा तुम्ही कोण आहात आणि माझं लग्न ज्याच्याबरोबर होणार आहे तो कोण आहे, याचा फरक सांगताना रुक्मिणीने दोन शब्द फार महत्त्वाचे वापरले, नीट ऐका. कृष्ण केसरीची संपत्ती चैदत्य जंबुक जे ना नेती कमळ नयना कमळापती थोर अपकीर्ती होईल. रुक्मिणीने सांगितलं, ठीक आहे, मी एवढं तुम्हाला बोलते तरी तुम्ही काही येण्याची फारशी तुमची मनाची भावना होत नसेल, तर मी फक्त आता एकच सांगते तुम्हाला, तुम्ही कोण आहात, तुम्ही कृष्ण केसरी, तुम्ही सिंह आहात आणि माझं ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे तो जांबूक म्हणजे कोल्हा आहे, तुम्ही सिंह आहात आणि माझं ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे तो कोल्हा आहे. आणि मग सिंहाचं असणारं खाद्य जर कोल्हा घेऊन जात असेल तर ही अपकीर्ती सिंहाची का कोल्ह्याची? काय रुक्मिणीने युक्तिवाद केलाय बघा. ही अपकीर्ती कोणाची होणार आहे, जगामध्ये नावं कोणाला ठेवणार आहेत? रुक्मिणी म्हणते, मला नाही ठेवणार लोक नावं, पण मी हे सिंहाची असणारी सिंहणी असताना सुद्धा, सिंहाचं खाद्य असताना सुद्धा किंवा सिंहाची पत्नी असताना सुद्धा माझं जर हरण तो कोल्हा करत असेल तर सिंहाला ते जमलं नाही, कोल्ह्याने केलं, अशी भाषा येईल. सिंहाला जे जमलं नाही ते कोल्ह्याने करणं, याच्यामध्ये सिंहाची अपकीर्ती आहे, याच्यात तुमची अपकीर्ती होईल. तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला तुम्हाला काहीतरी काळा डाग लागेल आणि माझी विनंती एवढी आहे, बाकीचं सगळं सोडा, पण तुम्हाला हे डाग लागू नये अशी इच्छा आहे, म्हणून तुम्ही या, म्हणून तुम्ही इथं या आणि हे माझं हरण करा, तुम्ही याच्याकरता माझ्याकडे आलं पाहिजे. एवढं सगळं बोलणं रुक्मिणीचं चाललं आहे. आणि मग चालत असताना रुक्मिणीच्या लक्षात आलं, रुक्मिणीने विचार केला की आता बहुतेक यांचं मन तयार झालं आहे. रुक्मिणी किती अभ्यास करते बघा, म्हणजे लिहिताना कसा अभ्यास पूर्ण लिहिलं आहे. रुक्मिणीच्या लक्षात आलं की ओवी वाचल्यानंतर यांचं मन तयार झालं आहे, पण एखाद्या वेळेस विचार करण्यात, चर्चा करण्यात, सांगून बघतो, बघून सांगतो, जरा चर्चा करू जवळच्या माणसाला, याच्यात विलंब करतील. आणि म्हणून पुढची ओवी लिहिताना रुक्मिणीने अशी लिहिली, पत्रिका पाहावी सावधान. पत्रिका म्हणजे हे पत्र. पत्रिका पाहावी सावधान, विलंब न करावा व्यवधान. पत्रिका पाहावी, तुम्ही पत्र शांतपणे वाचा, पण पत्र वाचल्यानंतर विचार करतो म्हणू नका, ताबडतोब निघा. पत्र वाचल्यानंतर तुम्ही विचार करतो असं म्हणू नका, वाचल्याबरोबर तुम्ही ताबडतोब निघा. प्रातःकाळी आहे लग्न, ऐसिया समयी पावावे, जागृती स्वप्न सुषुप्ती काळा, तुझं वाचोनी न दे का डोळा, ग्लानी लिहिता वेळोवेळा, उभगो गोपाळा न म्हणावा. मला झोप नाही, जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था केवळ आणि केवळ तुम्हीच माझ्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये ग्लानी निर्माण झाली आहे, त्यामुळे लिहिताना काही चूक झाली असेल तर मला समजून घ्या.
रुक्मिणीची शेवटची भावना आहे. काही चूक झाली असेल तर समजून घ्या. आता माझी फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही याच्याकरिता आलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की मी अंतरग्रहामध्ये म्हणजे तिथं वधूग्रहामध्ये मी कसा येणार, मी तिथं आल्यानंतर तुझ्या भावाशी आणि माझं युद्ध होणार. मनसी अंतपुरा माझी तू वधू, काढिता आडवे येतील तुझे बंधू, मज करिता वधू दुःख संबंधू होईल, त्यांना मारामारीमध्ये काहीतरी दुःख निर्माण होईल अशी तुम्हाला शंका येत असेल तर ऐका. कुळाचार करण्याकरता अंबाबाईच्या देवळामध्ये तिचं दर्शन घेण्याकरता आम्ही जाणार आहोत. तिथं या आणि तिथून माझं हरण करून घेऊन जा. रुक्मिणीने सांगितलं कुलाचार होणार आहे, कुलाचार करण्याकरता आम्ही देवी मातेच्या दर्शनाकरता जाणार आहोत. रुक्मिणी म्हणते जगन्मातेच्या अंबाबाईच्या दर्शनाकरता मला जायचं आहे. लग्नाच्या अगोदर देवीचं दर्शन घ्यायचं आहे, कुलाचार करावा लागतो. जर रुक्मिणी सांगते की कुलाचार करायचा असतो तर आपल्याला कळू नये का? लोक म्हणतात भागून घ्या भागून घ्या. कशाचं भागून घ्या? हे सगळं करावंच लागतं. कशालाही भागून घ्या म्हणत राहतात. हो कशालाही भाग. त्या लग्नामध्ये तर काय गमती विचित्र आहे. अहो ते ब्राह्मण जे असतात ना ते व्यवस्थित पूजा. हे जी आलेली जवळची पोरं ठोरं उगीच विनाकारण काहीतरी त्या ब्राह्मणाला काही ते अक्षदा काही त्याच्या डोक्यावर मारायची काय, त्याला काहीतरी त्रास काय द्यायचा आणि परत म्हणायचं भागून घ्या भागून घ्या भागून घ्या. कशालाही भागून घ्या म्हणत असतं. ती बघा त्या लग्नाच्या अगोदर उरका लवकर उरका लवकर उरका लवकर उरका लवकर. त्या ब्राह्मणाने असं केलं. ते नवरदेव आलेला होता, नवरी यायच्या अगोदरच सुरू केलं. तो नाव नवरी यायचे. ते म्हटले उरकतो की काय होतंय त्याला. उरका लवकर चालत नाही. विधी हा व्यवस्थित पार पडला पाहिजे. आम्ही जगदंबेच्या दर्शनाला जाणार आहोत, तिथं या आणि तिथून घेऊन जा. परत नंतर काही शंका मनामध्ये आलेल्या रुक्मिणीने बोलून दाखवल्या. मनसी ऐश्वर्य थोर इंद्र, रूपे मदन का चंद्र, हे सांडोनी अग्रह थोर, माझाची का करिसी, ऐसे न म्हणावे सर्वेश्वरा, कवन जाणे या निरोया, केवळ नव्हेसु तो नवरा, जन्मोद्धार मज लागे. रुक्मिणी शेवटी एक भाषा वापरली, दोन्ही हात जोडले आणि सांगितलं हे पहा, तुम्हाला असं वाटत असेल की इतके इंद्र चंद्र ब्रह्म सगळे असताना तू माझ्याच मागं का लागली असं वाटत असेल, तू माझ्याच मागं का लागली असं वाटत असेल तर ऐका. मी तुम्हाला नोरा म्हणून म्हणजे मला तुम्ही माझ्याकडे या, माझं हरण करा, मी वधू म्हणून तुमच्याकडे राहत असताना तुम्ही पती माझे असं म्हणून जरी लौकिकाच्या दृष्टीने भाग असला तर तुम्ही माझे केवळ पती नाहात. तुम्ही फक्त माझे पती नाहीत तर माझ्या जन्माचं उद्धरण करणारे तुम्ही आहात. म्हणून तुम्ही माझ्याकरता या. मी तुमच्याशिवाय दुसरं कोणाला वरणार नाही. मला काल जगदळे सरांनी सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये शिकवत असताना त्यांनी असं सांगायचं म्हणे, श्रीकृष्ण नोवरा मी नवरी, श्रीकृष्ण नोवरा मी नवरी, शिशुपाल नोवरा मी नवरी. श्रीकृष्ण नोवरा मी नवरी. हे नवरी एकत्रित घ्या. नवरी असते ना, ती नवरी एकत्रित घ्या. श्रीकृष्ण नोवरा मी नवरी, मी नवरी आहे. श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी नवरी आहे, बायको आहे. शिशुपाल नवरा मी नवरी, जर शिशुपाल नवरा असेल तर मी वरी, म्हणजे मी त्याला वरणार नाही. त्यामुळे हेच विचार रुक्मिणीने सांगितलं. तुम्ही नवरा असाल तर मी नवरी, पण शिशुपाल नवरा असेल तर मी नवरी. मी लग्न करणार नाही. मी माझ्या देहाला त्रास देईल. मी माझ्या पद्धतीने अनेक जन्म तप करत राहील. याच्याकरता तुम्ही या आणि मला घेऊन जा. हे सगळं पत्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा वाचतात. प्रत्येक भाव कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणीच्या अंतःकरणातला प्रगट होतोय. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, चेहऱ्यावर एक वेगळ्या पद्धतीचं तेज निर्माण झालं. सुदेव नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं की हे विवाहाची वेळ आहे, लवकर यायला सांगितलेलं आहे. म्हणून तो रथ बोलवला आणि त्या रथ असणाऱ्याला सांगितलं आपल्याला ताबडतोब निघायचं आहे. तो म्हटला रात्रीच निघू, उद्या संध्याकाळी 6:30पर्यंत पोच होतोय आपण. आत्ता निघालो म्हणजे आपण संध्याकाळी 6:30पर्यंत पोच होतोय. उशीर लावला तर उशीर होईल. मग उद्या आता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात आणि कोणत्या पद्धतीचं रुक्मिणी हरण होतं याचं चिंतन उद्याच्या प्रवचनामध्ये. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.